आज आपण बघणार आहोत मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला टमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिर्च, 1 वाटी वाटाणा, आलं लसणाची पेस्ट आणि बारीक बटाट्याचे काप आणि फ्लावर बारीक बारीक कट करून घ्यायची. ते एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर त्यानंतर मी कुकर गरम करत ठेवला आणि त्याच्यात आपल्याला तेल ॲड करायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यात आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं तडतडलं त्याला व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे. मग जिरं व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला टाकायचं आहे ज्या आलं लसणाची पेस्ट. अर्ध्या आलं लसणाची पेस्ट काढून घ्यायची आपल्याला, कारण की ती आपल्याला नंतर लागणार आहे. आणि ज्या आपण भाज्या कट करून घेतल्या आहे म्हणजे शिमला मिर्च आणि बटाटा आणि फ्लावर, सो ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळीकडे तेल व्यवस्थित लागलं पाहिजे त्या भाज्यांना. त्यानंतर आपल्याला त्याच्यात वाटाणा ॲड करायचा आहे. वाटाणे सगळे आपल्याला ॲड करायचे आणि आपण जे टमॅटो घेतले त्याच्यातनं अर्धा टमॅटो आपल्याला याच्यात ॲड करायचा आहे आणि शिमला मिर्च पण अर्धी ॲड करायची आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. परत अगदी व्यवस्थित परतवायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यात मसाले ॲड करायचे सगळे. लाल तिखट, हळद, तर काळा मसाला, गरम मसाला, हिंग, पावभाजी मसाला, हे सगळे मसाले आपल्याला याच्यात ॲड करायचे आहेत आणि परत एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करताना सगळीकडे मसाले लागले पाहिजे असं मिक्स करायचं. आणि तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही तो स्किप पण करू शकता. तुम्ही तो फोडणीच्या वेळेस पण ॲड करू शकता पावभाजी मसाला, बट मी कुकर लावते सो त्यामुळे मी त्याच्यात ॲड केलं आहे, कारण त्याच्यामुळे टेस्ट खूप मस्त येते. आणि आपण मुंबई स्टाईल पावभाजी बनवतो आहे म्हटल्यावर मी तोच पावभाजी मसाला यूज केला एव्हरेस्टचा, मुंबई स्टाईल पावभाजी मसाला. आणि मसाले टाकल्यानंतर परत त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे त्याच्यात पाणी ॲड करायचं. आपल्याला जास्त पाणी होऊ द्यायचं नाही आहे, कारण की जेव्हा आपण कुकर आपला शिट्ट्या झाल्यानंतर जेव्हा आपण मॅश करू आपल्याला मॅश करता येणार, त्यामुळे पाणी कमी प्रमाणात टाका. आणि कुकर लावून मी आता 5 ते 6 शिट्ट्या आपल्या सगळ्या भाज्या शिजेपर्यंत शिट्ट्या घेऊन घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या 5 ते 6 शिट्ट्या झाल्या आणि आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत. आणि त्याच कुकरमध्ये आता त्या भाज्या सगळ्या मॅश करून घेणार आहे व्यवस्थित. जर तुमचं पाणी जास्त झालं असेल तर पाणी थोडंसं काढून ठेवायचं, मग भाज्या मॅश करायच्या, म्हणजे व्यवस्थित एकदम मस्त मॅश आणि मऊसर होतात. जास्त पण मॅश थोडंसं अशा कचरट आपल्याला त्या भाज्या ठेवायच्या आहेत म्हणजे. आणि आता फोडणीची तयारी करूया. तर त्यासाठी मी एक कढई घेतली नॉनस्टिकची, तर त्याच्यात आपण फोडणी देणार आहोत. तर मी सगळ्यात आधी घेतलेलं आहे तेल, आणि तेल मस्त गरम झालं की आपल्याला त्याच्यात टाकायचे जिरं आणि मोहरी. ते व्यवस्थित तडतडून झालं की सगळ्यात आधी आपल्याला त्याच्यात शिमला मिर्च ॲड करायची आहे आणि तिला व्यवस्थित परतवायची आहे. तिचा कचरटपणा अगदी सगळा जायला हवा तोपर्यंत आपल्याला ती परतवायची आहे. आणि शिमला मिरची आपली व्यवस्थित शिजली की आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो आपण त्याच्यात ॲड करणार आहोत. आणि तो कांदा पण आपल्याला व्यवस्थित मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. भाज्या व्यवस्थित शिजवायच्या आहेत आपल्याला. आणि त्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट. आपण जी अर्धी पेस्ट ठेवली होती तीच आपण आता याच्यात ॲड करणार आहेत. तर ती पेस्ट टाकून परत व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचं आहे. आणि बारीक चॉप केलेला टमॅटो जो उरलेला होता आपण तो आता याच्यात ॲड करणार आहोत. तर तो पण मस्त मऊसर होईपर्यंत त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही झाकण ठेवून 2 ते 3 सेकंद त्याला वाफवू शकता, कारण मग ते केल्यानंतर आपल्या जी भाज्या आहेत त्या अगदी मऊसर होतात. आणि त्याला थोडं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा जो कचरटपणा आहे तो आपल्या दातांना वगैरे लागणार नाही आपण खाताना. तर त्याच्यामुळे ते थोडं मऊसर मॅश करून घ्यायचं आहे मॅशरने. आणि त्याच्यात आता आपण मसाले ॲड करूया. तर मी टाकले हळद, हिंग, काळा मसाला, लाल मसाला,
सगळे मसाले आपल्याला ॲड करून घ्यायचे चवीनुसार. कमी कमी टाकायचे, कारण की आपण जेव्हा कुकर लावला होता त्याच्यात पण आपण मसाले टाकले होते, तर त्या अंदाजे आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. आणि त्यानंतर आपलं मुंबई स्टाईल पावभाजी मसाला तो पण मी ॲड करते आणि मसाले व्यवस्थित मस्त परतवून घ्यायचे आहेत. आणि मसाले टाकल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या ते मसाले. आणि व्यवस्थित शिजले की आपण जी कुकरमध्ये मॅश केलेल्या आपल्या भाज्या आहेत त्या मी आता त्याच्यात ॲड करणार आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया आपण त्या भाज्या. अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर परत एकदा त्याला मिक्स करूया. आणि त्यानंतर आपल्याला परत ह्या भाज्या एकदा मॅशरने मॅश करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे भाजीला टेक्स्चर खूप छान येतो. आणि तुमच्याकडे जर फूड कलर असेल तर ऑफकोर्स तुम्ही फूड कलर पण यूज करू शकता. आणि आपल्याला झाकण ठेवून 10 ते 5 ते 10 मिनटं त्याला वाफवून घ्यायचं आहे. आणि आपली पावभाजी रेडी. आणि त्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे बटर 1 ते 2 चमचे, कारण की त्याच्याने भाजीचा जो बटरनेस आहे ना ते खूप भारी लागतं खायला. आणि लास्टमध्ये ॲड करणारे गॅसची फ्लेम बंद करून त्याच्यात कोथिंबीर ॲड करणारे. सो आपली मुंबई स्टाईल पावभाजी रेडी. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.